आणि आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते। हा असला मूर्खपणा का करताय? बाईक स्टंट फसला युवक जायबंदी। आपण दृश्यामध्ये पाहतोय एक युवक आणि त्याच्या मागे बसलेली युवती बाईक स्टंट मध्ये सहभागी झाले होते, मात्र तोल गेला आणि ही दोघंही जमिनीवर आदळली आहेत। त्यांच्या या मूर्खपणामुळे मागून येणारं देखील आणखीन एक बाईक घसरली आणि तेही जमिनीवरती आदळले। या अपघातामधला हा युवक पूर्णपणे जायबंदी झालाय। बाईक स्टंट करण्याच्या नादामध्ये या युवकानं आपल्या आयुष्याचं मातेर करून घेतलंय। आपण दृश्यांमध्ये स्पष्टपणे बघू शकतो, कोणतंही कारण नसताना केवळ स्टंटबाजी म्हणून हा युवक आणि युवती रस्त्याच्या बरोबर मधोमध अशा पद्धतीचे खेळ करत होते। कोणत्याही पद्धतीचा सराव नाही, कोणत्याही पद्धतीचं मार्गदर्शन नाही, कोणत्याही पद्धतीची माहिती नाही। केवळ हौस म्हणून अशा पद्धतीच्या गोष्टी केल्या जातात आणि स्वतःच्याच आयुष्याचं वाटोळं केलं जातं। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमच्या प्रतिनिधी पूजा उजगरे आता माझ्यासोबत आहेत। पूजा, दृश्यांमध्ये बघतोय आपण की कोणतंही कारण नसताना, कोणतीही गरज नसताना अशा पद्धतीचे स्टंट केले जातात आणि स्वतःच्याच जीवाशी खेळलं जातं, जे नंतर आपल्या आई वडिलांच्या आणि नातेवाईकांच्या गळ्याशी येतं। सोशल मीडियावरतीच चमकोगिरी करण्यासाठी असले स्टंट केले जात आहेत। आपल्याला व्हायरल व्हायचंय, फेमस व्हायचंय, यासाठी जीवाशी देखील खेळ केला जातोय। अनेकदा आपण लोकल ट्रेनमध्ये पण बघतो अशी स्टंटबाजी केली जाते। आणि कालच बुलढाण्यामध्ये सुद्धा रेल्वे समोर रील बनवत असताना एका युवकाचा मृत्यू झालेला आहे। अशी जीवघेणी स्टंटबाजी न करण्याचं आवाहन वारंवार केलं जात आहे आणि पोलीस कारवाई देखील करत आहेत। तरी देखील काही जे टवाळखोर आहेत, युवक आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे मुली देखील अशा स्टंटमध्ये सहभागी होत आहेत आणि जीवाशी खेळत आहेत। प्रशांत, नक्कीच धन्यवाद पूजा, आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी।